मी वर्षा अशोक शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणजेच API महाराष्ट्र सायबर इथे कार्यरत आहे. आता तुम्हा सगळ्यांना बघून असं वाटलं असेल की वाव युनिफॉर्म आहे की नाही मुलींना, वाटलं की नाही? हां, बऱ्याच जण असेल नको नको आपण जे TV मध्ये पाहिलेले पोलीस सिंघम प्रकारचे पाहिलेले आहेत हे की नाही, रील्स बघता शॉर्ट्स बघता त्याच्यातले पाहिलेले पोलीस आणि आपणाला काय बनायचं हे की नाही. तर आता हे सगळं बोलण्याच्या अगोदर सर्वांना तुम्हाला सर्वांना महिला दिनाच्या खूप 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 शुभेच्छा. आता सगळ्यांनी आपण हिस्ट्री बघितली की कधीपासून महिला दिन सुरू झाला, पण प्रथम आपल्याकडे ज्योतिबा फुले, आपण सावित्रीचा उदय करतो पण पहिली शिक्षिका बनवण्याचं काम कोणी केलेलं आहे? ज्योतिबा फुले, महात्मा ज्योतिबा फुले. त्यांनी काम केलं म्हणजे पहिली शिक्षिका घडवली, म्हणजे पहिली प्रेरणा कोणाच्या डोक्यात आलेली आहे? पुरुषाच्या डोक्यात आली. मग त्यांनी आपल्या बायकोला शिक्षिका बनवली. का बनवली? कारण त्या काळी मुली काय शिक्षणाला पुरुषांकडे शिक्षण घेण्यासाठी येऊ शकला नसतं. कारण का? तर हा कर्मठ समाज. समाज म्हणजे कोण? की आपणच बनवलेला पूर्णतः समाज, की ज्यांनी ठरवलेलं की हा बाउंड्रीज दिलेल्या आहेत महिलांसाठी, हे केलं पाहिजे ते. मग त्यांनी पहिली शिक्षिका बनवली. आपल्या शिक्षणाची सुरुवात कुठं झाली? महाराष्ट्रात, पुण्यामध्ये झाली. बरोबर. त्यांना मी प्रथम वंदन करून आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात करते. मी बोलण्याला सुरुवात करण्या अगोदर मी तुमच्या शाळेचे माननीय आपल्या ज्या अध्यक्ष आहेत, शाळेच्या संचालिका आहेत सुधा कांबळे मॅडम, त्यांचं मी आभार मानते. त्याचबरोबर आपल्या सर्व मान्यवर शाळेचा स्टाफ, व्यासपीठावर उपस्थित सर्वांचे मी आभार मानते. कारण मी काही मोठी वक्ता आहे किंवा प्रमुख पाहुणे म्हणून बऱ्याच ठिकाणी गेलेले आहे किंवा खूप मोठं कर्तृत्व केले, अशापैकी काही नाही. प्रमुख पाहुणे म्हणून या शाळेने आज जो मला पहिला सन्मान दिलेला आहे तो मी माझ्या आयुष्यासाठी लक्षात ठेवलं. आयुष्यात पहिलं प्रमुख पाहुणे पद ते कुठं भूषवलेलं आहे? तर अनुभव दुसरी शाळेमध्ये भूषवलेलं आहे. त्याच्यासाठी मी तुमचे खूप खूप आभारी आहे मॅडम. मुसारा सर धन्यवाद, सोनाली मॅडम धन्यवाद, सर ज्यांची नावं राहिलेत त्यांच्यासाठीही मी सांगते की धन्यवाद. आणि आज इथे उपस्थित राहिलेले आपले ज्या महिला वर्ग आहे तसेच पुरुष वर्ग आहे त्यांनी आवर्जून उपस्थिती, म्हणजे हाताच्या बोटावर मोजणे इतके पुरुष जर इथे उपस्थित असले तरी त्यांचे मी खूप धन्यवाद देते की त्यांनी तो सपोर्ट इथं महिलांसाठी केला. काही नाईला जर सवय असतील किंवा काही स्वतःहून आलेले असतील, ओके, तर त्यांचेही मी खूप खूप धन्यवाद देते. फक्त खंत आज मला या ठिकाणी अशी वाटते की महिला दिन आहे म्हणून फक्त महिला उपस्थित आहे किंवा फक्त मुलींना बोलवले आहे. त्याच्यामध्ये पुरुषांना आणि तसंच विद्यार्थी मुलांना जर बोलवलं असतं तर खूप बरं झालं असतं. कारण आज महत्त्वाच्या विषयावर मी बोलणार आहे. हिस्ट्री काय आहे आतापर्यंत तुम्ही ऐकलेलं आहे, जे सूत्रसंचालन मॅडमांनी केलेलं आहे, मुलींनी एवढी छान कविता सादर केलेली आहे, भाषण केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला हिस्ट्री कळाली की 1908 पासून त्या झगडत होत्या. अरे पण आपल्या संविधानाने आपल्याला महिलांना दिलेला मूळ अधिकार फक्त भारताच्या संविधानाने दिलेला आहे, तो म्हणजे मतदानाचा अधिकार. आणि त्या मतदानाचं मूल्य काय? समान ठेवलेलं आहे. जर तुम्ही वाचलं समान मूल्य काय हे, आता त्याच्यावरती चर्चा करणार नाही, तर ते कोणी दिलेलं आहे? भारताने दिलेलं आहे. अजून जरी तुम्ही अरब राष्ट्र जरी बघितलं, अरब राष्ट्रांमध्ये जरी बघितलं, अजूनही त्या स्त्रिया मतदानासाठी झगडतात. कोणासाठी? मतदान मिळावं किंवा ड्रायव्हिंग करायला मिळावं याच्यासाठी झगडतात आहे. पण आपल्याला जसा आपला देश नवीन जन्माला आला तेव्हापासून आपल्याला काय झालेलं आहे? हे अधिकार प्राप्त झालेले आहे. आपल्याला हे वाचायला बरं वाटतं की मी क्लारा झेटकिन आहे, मदर टेरेसा आहे, सावित्रीबाई फुले आहे, पण त्यांनी जे केलेलं आहे ते आता आपल्याला मिळालेलं आहे त्याचा आपण किती सदुपयोग करतो? आपण करतो का? आपण त्या मार्गावर चाललेलो आहोत का? याचा कधी आपण विचार केलेला आहे का? आपण भाषणांमध्ये बोलून जातो की महिला सबलीकरण हा मूळ उद्देश आहे, पण आपण तेवढं सबल झालेलो आहोत का? आपण त्याबद्दल तेवढा विचार केलेला आहे का? घरातूनच आपल्याला तसं शिक्षण दिलं जातं आहे का? तुम्ही याचा विचार केलेला आहे? एक स्त्री म्हणून आपण एक रूढी, परंपरा, संस्कृती याच्यामध्ये जखडलेला आहे. म्हणजे रूढी कोणी बनवली? या कर्मठ समाजाने बनवली. कोणासाठी बनवली? स्त्रियांसाठी बनवली. ह्या बाउंड्रीज
की स्त्रियांनी सकाळी रात्री 7च्या आतमध्ये घरात आलंच पाहिजे, त्यांनी अशी कपडे घातलीच पाहिजेत, या प्रथेनुसार सोमवारचा उपवास केलाच पाहिजे, गुरुवारचा उपवास केलाच पाहिजे. हे कोणी ठरवलेलं आहे? तरुण समाजाने. आपल्याला माहिती आहे का? मग जेव्हा सून घरात येते तेव्हा सासूला तिचं किचन द्यायचं नसतो. आमच्या संस्कृतीमध्ये, आमच्या परंपरेनुसार असं असं होत आहे, तर तुला ते तसंच करावं. म्हणजे पहिल्यांदा जरी सबलीकरण करायचं असेल तर पहिला मूळ पाया कुठं आहे? आपल्या घरातून, आईपासून. जर आता समजा 19वे शतक असेल, 20वे असेल, आता 21वे शतक असेल. आता आम्ही जरी मोठं झालं तेव्हा काय होतं की मुलीने अशी कपडे घातले पाहिजे, असं बसलं पाहिजे, असं चाललं पाहिजे, असं फिरलं पाहिजे, या कार्यक्रमामध्ये भाग घेतला पाहिजे, खेळामध्ये भाग घेतला पाहिजे. जे मुलींसाठी खेळ ठरवलेले आहेत ते मुलींसाठी, मुलांसाठी ठरवलेले आहेत ते मुलांसाठी खेळ ठरवलेले. बरोबर आहे? हे अजून बघितले की लहान मुली आल्या, जन्माला आल्या की त्यांना काय दिली जाते? भावली दिली जाते. मुलांना काय दिली जाते? गाडी दिली जाते. बरोबर? म्हणजे तो मुलगा जन्माला आल्यानंतर ना गाडीची सुरुवात तो जन्मल्यापासून बघत असतो. आणि नंतर ना जेव्हा मुली मोठ्या होतात, वयाच्या 20-21, काही स्त्रिया तर वयाच्या 50व्या वर्षी टू व्हीलर शिकण्याचा प्रयत्न करतात आणि ते स्वतःचं अस्तित्व निर्माण करतात की मला कुणावरती डिपेंड राहायला नको. आणि वरून काय अपेक्षा केली जाते महिलांकडून की त्या गाडी पायाच्या ब्रेकनी थांबवतात. पहिले पाय करतात आणि मग गाडी थांबवली जाते. अरे त्यांना दिलंच कधी गेले तुम्ही? हा विचार केला? बरोबर आहे की नाही? की तुम्ही जन्माला हा नाही, तुला जे करायचंय तू कर. आपण आपल्या मुलांना सुद्धा, आपल्या मुलींना सुद्धा घरातून बाउंड्रीज टाकलेल्या आहेत. नाही, घरातली कामं कोणी केली पाहिजे, मुलींची कामं कोणती, मुलांची कामं कोणती, याचं सुद्धा बायफर्केशन आपण केलेले. आणि ह्याला कारणीभूत कोण आहे? एक स्त्री. बरोबर आहे? पटते माझं म्हणणं? हे माझं मत आहे. कदाचित काहींना पटत असेल, काहींना पटणार देखील नाही. तर आपण ठरवलेलं हे सगळं. मग पहिली रूढी आली, आमच्यात रूढी ही आहे, ती परंपरा झाली. परंपरेची पुढे काय झालेली आहे? संस्कृती झाली. आणि त्याच्या नावाखाली आपली काय होते? पिळवणूक होते. ज्यांना करायचंय, ज्यांना काहीतरी सिद्ध करायचंय, मला कुठेतरी बनायचं आहे, की डॉक्टर बनायचंय, इंजिनियर बनायचंय, पोलीस बनायचंय किंवा आणखी मोठ्या पदावर जायचंय, त्याच्यासाठी घरातून काय घ्यावी लागते? परवानगी घ्यावी लागते. बरोबर आहे? आता आपण म्हणतो की ठीक आहे, महिलांना सगळ्या बाउंड्रीज टाकलेल्या आहेत, परंतु या सावित्रीच्या लेकीनो लक्षात ठेवा, जन्म घेण्यासाठी सुद्धा आपल्याला काय करावं लागलेलं आहे? संघर्ष करावा लागलेला आहे. बरोबर आहे ना? नाहीतर जे बीड सारखे प्रकरण असतील, गर्भलिंग निदान चाचणी होतात, अजूनही होतात, छोटे होतात, ते काय होतात की मुलगी नको, मुलगा नाही म्हणून कुणी वर्षण केले जाऊन आलेलं असं माझ्या तरी बघण्यात आलेलं नाही. कारण मुलगी नको हे कुणी लोकांनी ठरवलेलं आहे? स्त्रियांनी. कारण पहिलं बीज कुठं पेरलं जातं? घरात. महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगास उद्धारी. बरोबर आहे ना? की जी म्हणजे जी स्त्री जर शिक्षित असेल, ती ते घर पण काय झालेलं असं सुशिक्षित बनणार. मग ही सुरुवात कुठून झाली पाहिजे? घरातून झाली पाहिजे. बरं, हा जो इतिहास आपण पाहिला की 18वा, 19वा, 20वा, आता 21वा शतक आलं, त्यात झालेले चेंजेस, इव्हॅल्युशन, जसा माणसाचा इव्हॅल्युशन होत होता, आता जो समोर आपण होमिसेपियन बघतो आहोत, तसा आता आपण काय झालाय? महिलांचा विकास होत गेला. पण आता जो तो विकास झाला की ड्रेस कोड मध्ये, म्हणजे युनिफॉर्मचा जो दिसतोय, पहिली साडी होती, युनिफॉर्म मिळवण्यासाठी पण महिलांना हे करावं लागलं की पॅन्ट आणि शर्ट आम्हाला पाहिजे. त्याच्यासाठी पोलीस खात्यामध्ये 1990 सालीच्या बॅचनी रिव्होल्युशन केलं आणि आंदोलन करून आम्हाला हा पाहिजे म्हणून झोपडून हा युनिफॉर्म मिळवला. कोणी काय कपडे घालायचे हे सुद्धा तिथं काय करावं लागलं होतं? सांगावं लागलं होतं. मग आज जे ड्रेसअप होतोय, आज हे सगळ्या गोष्टी होतात आहे, हे काय आपण मिळवलेलं काय? हे अस्तित्व आहे. आणि ते अस्तित्व टिकवण्याचं काम काय आहे? आपलं आहे. आता हे झालं मी मगापासून 18वं, 19वा, 20वा, 21वा शतक सांगते. आता 21व्या शतकामध्ये जे आपण पदार्पण केलेलं आहे, मागचं युग वेगळं होतं आणि आता काय आहे? डिजिटल युग सुरू झालं. आता जे मी पोलीस खात्याची प्रतिनिधी म्हणून मी तुमच्या समोर उभा राहिली आणि विशेषतः महाराष्ट्र सायबर येथे मी कार्यरत आहे. त्याच्यामुळे सायबर वाढतं जे डिजिटल युग आहे त्याच्याबद्दल मी विशेष तुम्हाला बोलणार आहे. आता तुम्ही मोबाईलवरती बघा, ऐकत असाल की तुम्हाला कोणी डिजिटल थेफ्ट असतील किंवा इतर कोणी काही फसवत असेल, तो 1930 ला तुम्ही कॉल करा आणि तुमची कंप्लेंट रजिस्टर करा. आपल्याला खूप कंटाळा वाटतोय ना
आहे ही सतत रिटर्न वाचती आहे आणि आपण फोन करतो रिटर्न कॉल करतो आणि बोलत ही जनजागृती का कारण वाढता सायबर क्राईम ही जी 1930 हेल्पलाईन आहे त्याची मी इंचार्ज आहे जिथे तुमचे कॉल्स येतात कोणाला फसवलं जातं फायनान्शियल फ्रॉड आहे सेक्शुअल फ्रॉड आहे एक्सटॉर्शन आहे अशा प्रकारचे जे असतील ते तिथं कॉल येतात रोजचे जवळपास अप्रॉक्स 7,000 कॉल येतात कोणाचे पैसे गेलेले आहेत कोणाला फसवले गेले आहेत मुलींची फसवणूक मोठ्या प्रमाणात झालेली आहे हे सतत कॉल चालू असतात हे फक्त अवेअरनेस नाही कारण आपल्याला कळतं का प्रत्येकाला फेमस व्हायचं ठीक आहे की सोशल मीडिया वाढलेला आहे फेमस व्हायचं म्हणजे मी सुंदर कपडे घेतले ना हा ट्रॅक कसा आहे मी तुम्हाला अगोदर सांगते ते तिकडे सांगायच्या अगोदर ट्रॅक कसा आहे की तुम्ही स्टेटस लावता सोशल मीडिया फेसबुक व्हॉट्सअप इंस्टा तुमचं इथं स्नॅपचॅट असेल तर बरेच तुमचे सोशल मीडिया ॲप आहेत त्याच्यात तुम्ही काय करत असता एखादा फोटो टाकता बरोबर फोटो टाकल्यानंतर 1 लाईक मिळतो कुणी बघितला 2 लाईक मिळतात 3 लाईक मिळतात मग आपल्याला काय वाटतं की अरे बापरे आणखीन आपल्याला काय झाले पाहिजे लाईक्स मिळाले पाहिजे व्ह्यूज मिळाले पाहिजे मग आपल्या ज्या शरीरातले जे हार्मोन्स असतात डोपामाइन आणि ऑक्सिटोसिन की ते सिक्रेट व्हायला लागतात की आणखीन आपल्याला काहीतरी पाहिजे काय पाहिजे आणखीन आपल्याला काहीतरी लाईक्स पाहिजे शेअर्स झाले पाहिजे सबस्क्रायबर झाले पाहिजे मग त्याच्या पाठीमागं आपण अडकायला लागतो मग आपण फेसबुकला इन्स्टाला स्नॅपचॅटला व्हॉट्सअपच्या स्टेटसला आपण काय करत असतो फोटो लावत असतो स्त्रियांसाठी स्पेशली काय सांगते मी कारण त्याचा पुढे नंतर कसा दुरुपयोग होतो बघ मग आपल्याला वाटतं अरे वा कोणीतरी अनोळखी व्यक्ती पण मला लाईक करते म्हणजे मी कुठंतरी काय सुंदर दिसत आहे मग ही भावना आपल्यामध्ये निर्माण व्हायला लागते आणि आम्ही आणखी काय होतो त्या ट्रॅपमध्ये अडकत जातो आपल्याला जे आता डिजिटल युग आहे किंवा जे स्मार्टफोन असं कोणीही नसेल की त्याच्याकडे स्मार्टफोन नाही आपण फोटो काढतो त्याच्यावर टाकतो मग जो कोण आहे सायबर क्रिमिनल त्याच्या डोक्यामध्ये कुठेतरी काहीतरी चाललेला आहे तो काय करतो तो फोटो घेतो मॉर्फ करतो म्हणजे बॉडी एकाची असते चेहरा एकाची असतो तो काय करतो काढतो आणि त्या न्यूड फोटोला आणि कोणत्या तरी पॉर्न साईटवर सगळ्यांनाच माहिती आहे त्या पॉर्न साईटवरती टाकून दिले जातात याचा आपल्याला पत्ताही नसतो आपण फक्त लाईक शेअर सबस्क्राईबच्या पाठीमध्ये एवढं पळालेलं असतो की मुली आपोआप त्याच्यात काय होतात अडकत मग आपण अडकत दिलं पुन्हा आणखी एक दुसरं आहे हे झालं सोशल मीडियाच्या बाबतीत दुसरं आहे की लोन ॲप सुरू झालेत बघा आता लोन ॲप की सिबिल स्कोर तुमचा वाढा ठीक आहे ना हे ॲप डाउनलोड करा तुम्ही इन्स्टाचे रील बघत असता त्याच्यामध्ये एखादी ॲड येते मग 2000चं एक घेतलं की सिबिल स्कोर चांगला होतोय आणि ते लगेच भेटून जातात मग आपल्याकडे ॲप जे कोणतंही ॲप नॉट ओनली लोन ॲप कोणतंही ॲप तुम्ही डाउनलोड केलं तर मोबाईलमध्ये आपण एक परमिशन देतो बघा अलो त्याचा स्टार हे केलेलं असतात की तुमचा सगळा डेटा त्यांच्याकडे जाईल अशी त्यांनी सूचना केलेली असते पण आपण तेव्हा त्याच्या भानगडीत पडत नाही आणि आपण काय करतो अलो करून रिकामा होतो मग जेव्हा हे ॲपवाले असतात तो आपला सगळा डाटा त्यांच्याकडे ऑलरेडी डाटा इन द सेन्स काय फोटोज तुमचे व्हिडिओज तुमचं चॅटिंग तुमचे सोशल मीडियावरचं जे तुम्ही अपलोड केलेलं आहे त्याचा सर्व ॲक्सेस किंवा सर्व डाटा त्या डिजिटल थेटकडे जातो इझिली कारण तुम्ही काय केलेले असते परवानगी दिलेली असते ओके नेक्स्ट आहे डिजिटल अरेस्ट हे तर खूपच चाललेलं आहे तुम्ही आपण बघत असाल डिजिटल अरेस्ट काय आहे की व्हॉट्सअपला कोणीतरी युनिफॉर्मचा फोटो लावलेला असतो पोलिसांनी किंवा एखादा फेक काहीतरी युनिफॉर्म केलेला असतो तो तिथं समोर येतो आणि सांगतो की तुमच्यावरती असे केस झालेले आहे तर तुम्ही काय करा एवढे पैसे द्या आणि ते आम्ही असं करू आता त्याच्या अनुषंगाने एक केस आठवली म्हणून मी तुम्हाला सांगते एक वयस्कर आजोबा एक 2 महिन्यापूर्वीचीच केस आहे डिसेंबरमध्ये वयस्कर आजोबा त्यांचा कॉल आला मला की असं माझं झालेलं आहे माझे 6 कोटी गेलेले किती 6 कोटी श्रीमंत घरातले वेल एज्युकेटेड IT सेक्टरमधले रिटायर्ड झालेले त्यांनी त्यांची जमापुंजी स्वतःजवळ ठेवलेली 6 कोटी कसे गेले मग तपास केला आम्ही तर म्हणजे आम्हाला असाच डिजिटल कॉल आला की तुम्हाला डिजिटल अरेस्ट करण्यात आलेले तुमच्या मुलाने किंवा तुमच्या त्या बाहेर जे पार्सल आलेलं आहे त्याच्यामध्ये नार्कोटिक्स किंवा ड्रग्ज आहे ते काय करायचे तुम्ही
नाही तुमच्या नावावरती रजिस्टर आहे आणि तुम्ही जर नाही हे केलं तर आम्ही तुम्हाला काय करणार अरेस्ट करणार. तुमच्याकडे दोन पर्याय आहेत, पोलीस स्टेशनला या किंवा डिजिटली अरेस्ट होणं. त्या आजोबांना वाटतं अरे मी डिजिटली अरेस्ट होणे हे सोपं आहे, माझी इज्जत पण वाचेल. ठीक आहे म्हटले, काय करावं लागलं. लगेच त्यांनी तेवढ्या वेळामध्ये काय केलं, NIAचं सर्टिफिकेट बनवलं, नार्कोटिक्सचं सर्टिफिकेट बनवलं, तिथंच ऑनलाईन त्यांना काय केलेलं आहे अरेस्टचं नोटीस पाठवलं. त्यांना वाटलं हे खूप सोपं आहे, त्यांना बंदखोरीत त्याला जायला सांगितलं आणि त्यांच्याकडून पैसे म्हणले तुम्ही ठीक आहे तुम्ही किती द्या मला 6 कोटी रुपये द्या. 6 कोटी द्या म्हटलं, ह्यांनी तेवढं ट्रान्झॅक्शन केलं की मी वाचलं. त्याच्यानंतर जेव्हा त्यांनी विचारणा केली तेव्हा त्यांना कळलं की आपली कुठंतरी काय झालेली आहे फसवणूक झाली. पण त्याच्यातूनही डिजिटल अरेस्ट पोलीस म्हणून जे बसले होते फेड त्यांना म्हटलं अरे बाळा माझ्याकडे एवढे पैसे नाहीत, मला खर्चाला थोडे तरी पैसे दे की मी माझा उदरनिर्वाह करेन. त्यांनी एवढे निर्भीड होते की त्यांनी 2 लाख रुपये त्यांना खर्चासाठी रिटर्न दिले. त्याला विश्वास वाटला की हे खरंच चांगली लोक आहेत. जेव्हा आले तोपर्यंत 6 कोटी त्यांचे गेले होते आणि ते ट्रान्झॅक्शन पण किती बँकेमध्ये जवळपास 180 खात्यांमध्ये त्याचं आणि 3,000 खात्यांमध्ये 180 बँकांमध्ये त्याचं ट्रान्झॅक्शन झालं. त्याचा आता आम्ही तपास करत आहोत. म्हणजे इथपर्यंत ह्यांची मजल केलेली आहे. आपण हे डिजिटली जे युग आहे त्याच्यात आपण कसं अवेअर राहायला पाहिजे हे महत्वाचं आहे. हे कसं राहायचं मी तुम्हाला त्याच्यानंतर ना पुढं सांगणार आहे. आता आणखीन एक आहे की मग डिजिटल अरेस्ट झालं तुमचं फेक अकाउंटचे खूप चाललेलं आहे. तुमचे व्हॉट्सअप हॅकिंग केले जातात. व्हॉट्सअप हॅक कसे केले जातात की तुमचा कुठंतरी मोबाईल सगळा म्हणजे क्लोन होतो. आता तुम्ही एखाद्या ठिकाणी गेला तिथं तुम्ही स्कॅनरनी पैसे स्कॅन करता, बरोबर सगळं डिजिटल चाललेलं आहे. कुठे 20 रुपये तरी ठेवणार किंवा 2 रुपये तरी ठेवणार, ते स्कॅन करतात. आपण करतो कधी कधी तो स्कॅनर काय असतो अख्खा डेटा किंवा आपला जे मोबाईलचा डेटा आहे तो सगळा क्लोन होऊन जातो. आपण त्यांच्या हातात म्हणजे आपल्याला काहीच नाहीये, आपण फक्त व्हॉट्सअपला बोलत असतो ना कधी कधी वाटतं तुमचा मेसेज आम्हाला असा साधा होता. तो काय झाला असतो मोबाईल क्लोन म्हणजे डुप्लिकेट मोबाईल चालू असतो. तसं आता चाललेलं शेअर मार्केट सगळ्यात मोठं स्कॅम की शेअर मार्केटमध्ये तुम्हाला एवढे पैसे मिळवून देतो, तुम्हाला एवढे रिटर्न्स मिळतील, तुम्ही पैसे गुंतवा. हे सध्या सर्वात चाललेलं आहे. तर याच्यामध्ये ह्या फायनान्शियल जे आहे तुम्हाला स्वतःला नॉलेज असल्याशिवाय तुम्ही अशी गुंतवणूक करायची नाही. हे एक आहे. पुन्हा आता तुम्हाला सांगितलं की तुमचे जे फोन हे होतात ते व्हॉट्सअप हॅक होतात. दिवसातले जवळपास महिलांचे नाही म्हटलं तरी माझ्याकडे 100 ते 150 केसेस येतात की महिलांचे फोन किंवा व्हॉट्सअप काय झालेले आहेत हॅक झालेले आहे. ह्याला कारणीभूत पण काय आहे आपण आहोत. सगळ्यात आणखी मोठं की आपल्याला एक येतं की 10 जणांना ही लिंक शेअर करा, तुम्हाला डिमांडचं फ्री गिफ्ट मिळेल, ॲमेझॉनचं फ्री गिफ्ट मिळेल, तुम्हाला या कंपनीचा फ्री गिफ्ट मिळेल आणि हे वाउचर आहे. आपण ब्लाइंडली काय करत असतो पाठवत असतो. ना डिमांड पाठवतोय ना ॲमेझॉन पाठवणं कोणी पाठवतो. एक मधला डिजिटल थेट असतो तो बनवत असतो लिंक. त्यात तुम्ही 10 जणांना पाठवला, एक जण जरी ट्रॅप झाला म्हणजे त्या लिंकला क्लिक केलं तर सगळा त्याच्याकडे डेटा जाणार, अख्खा बँक बॅलन्स काय होणार आहे रिकामं होणार. ह्या लिंक अशा शेअर करायची. त्यामुळे डिजिटल मुलीनं तुम्ही डिजिटल युगामध्ये राहत असताना वागत असताना सोशल मीडियाचा जेवढा वापर कमी करता येईल आणि तुमच्या अभ्यासासाठी वापरता येईल हे लक्षात ठेवा. म्हणजे आता हे सांगते मी तुम्हाला की जर तुम्हाला असे कॉल येत असतील, फ्रॉड कॉल येत असेल त्यांना रिप्लाय देऊ नका. व्हिडिओ कॉलला रिप्लाय, अननोन व्हिडिओ कॉलला रिप्लाय द्यायचा नाही. त्याच्यासाठी विविध पोर्टल आहेत. जर आपली फसवणूक झालेली असेल असं वाटत असेल तर नंबर आहे सगळ्यांनाच माहिती आहे 1930 आणि दुसरा नंबर आहे 14407. या 2 नंबरला तुम्ही कंप्लेंट रजिस्टर करायची. जर याच्यातूनही तुम्हाला वाटत असेल की नाही आणखी मला स्वतःला करायची तर गुगलवरती जाऊन तुम्ही NCCRP पोर्टल जरी टाकलं त्याच्यात तुमची कंप्लेंट रजिस्टर केली तरी आपण त्याच्यावरती महाराष्ट्र सायबरकडून ॲक्शन घेतली जाते. तुम्ही रजिस्टर करू शकता. एखादा फेक कॉल आलेला असेल, तुम्हाला वाटत असेल की हे फेक आहे, हे नंबर काय आहेत बाहेरच्या देशातले आहेत, हे सगळे व्हर्च्युअल नंबर असतात. ते खूप डीप आहे. व्हर्च्युअल नंबर म्हणजे त्यांचा डेटा आपल्याला ट्रेस होत नाही, लोकेशन ट्रेस होत नाही. तर त्यांना काय करायचं तुम्ही असे नंबर काय करायचे असे नंबर पण तुम्ही ब्लॉक करू शकता, स्पॅम करू शकता, रिपोर्ट करू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये त्याचं काय आहे
फंक्शन दिलेलं आहे. ठीक आहे. कोणताही स्कॅनर करता वेळेस किंवा कोणतीही लिंक तुम्ही शेअर करता वेळेस सावधान राहायचं आहे. कोणतीही लिंक शेअर करायची नाही. पुन्हा कोणत्याही लिंकला तुम्ही अननोन लिंकला क्लिक करायचं नाही. विशेषतः सोशल मीडियाचा मी मुलींना सतत सांगते की सोशल मीडियाचा वापर तुम्ही काय करायचा आहे, कमी म्हणजे ना के बरोबर. तुमचे फोटो तुम्ही कोणत्याही गुगलला किंवा कोणत्याही इतर ठिकाणी अपलोड करायचे नाही. जरी केले तर त्याच्यासाठी सिक्युरिटी कोड आहे किंवा सिक्युरिटी दिलेली आहे मोबाईलमध्ये. तुम्ही काय करायचे, मॅन्डेटरी करायची. मोबाईलमध्ये कोणी स्क्रीनशॉट तुमच्या मोबाईलचा किंवा तुमच्या फोटोचा घेऊ शकणार नाही. आणखी एक महत्त्वाचं करायचे, जर तुम्ही एखाद्या सोशल साईटवरती तुमचे फोटो अपलोड केलेले असेल, ठीक आहे, कधी कधी ते गुगलला कुठं ट्रान्सफर होऊन जातात किंवा कोणी कोणाचा प्रॉब्लेम नसतं किंवा काही नसतं, त्यांनी ट्रान्सफर केलेले असतात. तर गुगलला जायचं, गुगलला स्वतःचं नाव टाकायचं आणि नावाच्या तिथं खाली बघा इमेज म्हणून येतं, इमेज चेक करायचे की त्यात कुठे गुगलला आपला फोटो तर नाही येणार असेल तर तो तिथून काढून टाकायचा. आणखी एक महत्वाचं की तुम्ही जेव्हा बाहेर एखादं नाही का सिम कार्ड जरी घ्यायचं असेल, काय करायचं सर, सिम कार्ड जरी घ्यायचं असेल तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड कंपल्सरी मागितलं. बँकेचे डॉक्युमेंट्स असतील तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड कंपल्सरी मागितलं. आधार कार्ड पॅन कार्डवरती तुमचे आयरिश, तुमचे थंब, त्याचे सगळे प्रिंट्स असतात. ते इझिली लगेच तुमच्या नावावरती कुठं ना कुठं काही ना काही चालू असतं. तुम्ही मॉलमध्ये गेला की एखादी गेम चालू आहे, तुमचं आधार कार्ड द्या, तुमचा ईमेल ॲड्रेस द्या, तुमचा पॅन कार्ड द्या. आपण लगेच येतो मुलांना गेम खेळायला देतो. तिथं सगळ्यात मोठे स्कॅम केले जातात. तुमचा ईमेल ॲड्रेस कुठंतरी डार्क वेबला जातो, तुमच्या नावावर कुठंतरी तस्करी सुरू केली जाते. जेव्हा त्या तस्करीला तुमचा एखाद्याचा ईमेल ॲड्रेस मिळाला की पोलीस तुम्हाला उचलतात आणि तुमच्याकडे चौकशी केली जाते. आपल्याला त्याचं ज्ञान नसतं. त्यामुळे जे तर कुठं तुम्ही शेअर करताल तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड, तुमचा ईमेल ॲड्रेस, तर त्यावेळेस विचार करा. म्हणजे ॲप जरी तुम्ही डाउनलोड करत असाल तर डाउनलोड करतानाच त्या प्ले स्टोरला काही त्यांचे रिव्ह्यूज असतात बघा. ते तुम्ही एक छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवू शकता. रिव्ह्यूज बघायचे की त्याला 5 स्टार आहे का, लोकांचे त्याच्यावर रिएक्शन्स काय आहे, ते करणं तेवढं सेफ आहे का. त्याच्यानंतर तुम्ही ते ॲप डाउनलोड करू शकता. तिथे ईमेल ॲड्रेस देताना आपण विचारपूर्वक करा. म्हणजे जसं त्या बँकेचा ईमेल ॲड्रेस तुम्ही 2 ठेवा. एक बँकेचा ईमेल ॲड्रेस असेल की बँकेला किंवा ऑफिशियल कामासाठी तुम्ही वापरत आहात आणि ज्या इतर कामांसाठी वापरतात त्यासाठी तुम्ही वेगळा ठेवा की जरी तुम्ही घरातील फायनान्शियल किंवा इतर गोष्टींमध्ये तुम्ही अडकणार नाही. आता तुम्ही जेव्हा कागदपत्र तुम्ही देता, बँकेत तुम्हाला सांगितलं तुमची केवायसी करायची, तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड द्या. तर करताना कुठे ते आता सेल्फ पहिला अटेस्टेड ट्रू कॉपी करून आणा सांगितलं, आता सेल्फ अटेस्टेड करायचं असतं बरोबर. मग ती कुठंतरी एखाद्या शेवटच्या पानावर किंवा खाली कुठंतरी करायचं. जिथं आधार कार्डची कॉपी संपते तिथंच आपली साईन करून त्याच्या खाली लिहायचं की हे फक्त SBI किंवा इतर कोणत्या कामासाठी तुम्ही देणार आहात, त्या कामाचं नाव लिहायचं कंसामध्ये आणि ते सबमिट करायचं. आपण काय करतो, कुठंतरी करतो सही आणि त्याचा मग ते कट जरी केलं किंवा तुमचं स्कॅन जरी केलं तर तुमच्या नावावर कुठेतरी स्कॅन होत नाही. आपल्याला माहितीही नसतं. इव्हन आपण स्मार्ट वॉच, तुमचे स्मार्ट वॉच आहेत, आयफोन आहेत, की आपण एखादी गोष्ट फक्त मैत्रिणीशी फोनवर जरी बोलत असतो, डेटा चालू असतो आणि फोनवर बोलत असतो की मला नायकीचे शूज घ्यायचे, त्या वॉकिंग सुरू करायचे, फिटनेस वगैरे मला सांभाळायचं, तर काय करायचं. म्हणजे हे जर फक्त नायकी जरी घेतलं तर मोबाईल कुठंतरी मायक्रोफोननी तुमचं काय करत असतो, डेटा ऐकत असतो आणि लगेच तुम्हाला गुगलला बघितलं, व्हॉट्सअपला बघितलं, इतर ठिकाणी सगळे नायकीचे किंवा शूजच्या ॲप तुम्हाला. म्हणजे जेव्हा आपण एखादं ॲप डाउनलोड करत असतो, तुम्ही नोटीस केलं असाल हे काय आमचं ऐकतात का करून आपल्या प्रत्येक गोष्टीवर छोट्या छोट्या गोष्टींवरती लक्ष ठेवत असतो. म्हणजे आपण एखादा ॲप डाउनलोड करतो, तुम्ही चेक करा मोबाईलमध्ये जाऊन सेटिंगमध्ये जायचं, ॲपमध्ये जायचं, ॲपमध्ये जाऊन ना जे कोणतं ॲप आहे त्यात तुम्ही त्याच्यात मायक्रोफोनला परवानगी दिलेली आहे का बघायचं. जर मायक्रोफोनला परवानगी दिली असेल तर प्रत्येक गोष्टचं तुमचं रेकॉर्डिंग तुमचा फोन आणि तिथं कुठंतरी बसलेला डिजिटल ते रेकॉर्डिंग करत असतो. म्हणजे जेव्हा तुम्हाला एखादी महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे तर तुम्ही काय करायचा, एक दुसरा आणखी पर्याय आहे की डेटा ऑफ करायचा. डेटा ऑफ म्हणजे जे 2 मान दिसतात ते काय करायचे, आपण ऑफ करायचे आणि मग बोलायचं. आपण सोशल मीडियावरती काय बोलतो,
आपण स्टेटस काय लावतो, ठीक आहे. आता लोकांना, घरातल्या लोकांचे कोणत्या दुःखात आहे किंवा आपले कलीग कोणत्या दुःखात आहे, कोणत्या ह्याच्यातून सर्वाईव्ह करतात आपल्याला माहित नसतं, पण कशावरून कळतं आपल्याला, त्यांच्या स्टेटस बघून कळतं. बरोबर आहे ना, की स्टेटस बघून काय वाटतं आपल्याला, रे काय खरंच दुःखात आहे वाटतं. कारण आपण सगळ्यात जास्त कशाशी कनेक्टेड व्हायला लागलोय, डिजिटल युगाशी. टीव्ही चालू असतो, मोबाईल आपल्या हातात असतो, रिमोट पण आपल्याच बाजूला असतो, आणि आपण सगळी कामं करून सोडून त्या रील्स किंवा शॉर्ट बघण्यात व्यस्त असतो. मग सांगितलं की डोपामाइन आणि ऑक्सिटोसिन, सायन्सचे टीचर्स आहेत त्यांना चांगलं माहिती असतं माझ्यापेक्षा जास्त, की ते काय होतं की एक रील बघितली तर आपल्याला वाटतं येस आणखीन पुढची, येस आणखीन पुढची, ही त्याच्यापेक्षा चांगली असेल. मग आपण बघतो अरे यार, आता जर सोशल मीडियाला जर सगळं बघितलं तर मुली सगळ्यात जास्त म्हणजे पहिल्या जर कपडे घालायच्या बंद रूमच्या आतमध्ये घालायच्या, आता बघितलं तर युट्यूब फेसबुक कशी साडी नेसायची हे पूर्ण प्रात्यक्षिक आपल्याला तिथं दिलं जातं, ठीक आहे. जसं काही एखादा चेंजिंग रूम, ही आपली काळजी आपण घ्यायची आहे. आपल्याला वाटतं आपण तेवढं फेमस होऊ, नाही. आतापर्यंतचा इतिहास तुम्ही वाचलेला आहे, या स्त्रियांनी आतापर्यंत इथंपर्यंत येण्यासाठी एवढे कष्ट घेतलेले. आपण फक्त सोशल मीडियाच्या पाठीमागं, छोट्याशा फ्रेमच्या पाठीमागं आयुष्य उद्ध्वस्त करणार आहोत का, नाही. समजलं मुलींनो, विशेषतः जोपर्यंत तुमचं शिक्षण, म्हणजे आता जरी विचार केला की 12-18 वर्ष पूर्ण झाली की लग्नाचे वेळ आई वडिलांची सुरू होऊन जातात की नाही, ह्या मुलं एवढ्या मोठ्या झालेल्या आहेत, तुमचं काय असेल ते शिक्षण पुढं करू शकता, तुमचं तुम्ही करा, हा चान्स द्यायचा नाही. एकच सावित्री होऊ शकते, एकच मदर तेरेसा होऊ शकते, एकच इंदिरा गांधी होऊ शकते असं नाही. ते प्रत्येकाच्या शरीरात मनात बसलेलं आहे. हे सुरुवात आपल्यापासून करायची. त्यासाठी सगळ्यात मोठं आत्ताच आहे की डिजिटल युगापासून तुम्ही थोडंसं, मी म्हणत नाही की तुम्ही पूर्णतः पाठीमागे शतकात दशकात जा आणि त्याच्यानुसार वागा म्हणून, आपण आहे त्या युगाबरोबर राहायचं आहे, पण त्याच्यासाठी काही एटिकेट्स आपण स्वतःला बांधून. आज जर मुलं असते तर मुलांना विशेष ज्ञान घेण्याचं ज्ञान मिळालं असतं की ह्याच्या पुढे आणखीन काय होऊ शकतो, की आपण एखादा अडकला डार्क वेब मध्ये एवढा प्रकार चालू आहे की आपल्याला याचा गंधही लागत नाही. आपल्याला वाटतं सर्रास आपण बघतो, येस कोणत्याही गोष्टीला लाईक करतो, शेअर करतो, सबस्क्राईब करतो, प्रत्येक गोष्टीला विशेष मुलींनी विशेष लक्ष द्या. याच्यावरती अख्ख्या जगाच्या मुलींचा जो व्हिडिओज वगैरे व्हायरल होतात किंवा एखादी स्त्रीचा एखादा फोटो व्हायरल होतो, त्याच्यावर कोणाचा तरी बिझनेस चालू असतो, आणि आपण सर्रास या डिजिटल युगामध्ये काय करतोय, अनावधानपणे एंट्री करतोय, फक्त लाईक, कोणीतरी मला चांगलं म्हणावं, का कोणी चांगलं म्हणायची गरज आहे, आपण स्वतः चांगले आहोत आपल्याला माहिती आहे ना. आणि हे कशाने, कर्तृत्वाने आपल्याला सिद्ध करायचं. त्यांनी व्हिडिओ केला, त्या फेमस झाल्या, मीही तसंच करून करणार, अजिबात नाही. लक्षात ठेवा, तुम्हाला तुमच्या अभ्यासावर फोकस करायचा आहे, मोठं बनायचं आहे, स्वावलंबी बनायचं आहे, जगण्यासाठी. बघा, मला एक अमर्त्य सेन यांचं जे अर्थतज्ञ आहेत त्यांचं एक वाक्य आठवतंय की भारतामध्ये जवळपास वर्षभरामध्ये 3 कोटी महिला जन्म घेण्याच्या अगोदर नामशेष झालेल्या आहेत. नामशेष म्हणजे मुलगी नको म्हणून त्यांना काढून टाकलं जातं. हे अमर्त्य सेन ज्यांना नोबेल प्राइज मिळाले 1997 साली. आणि आता म्हणतात की प्रेरणादायी कहाणी आहे. आता झालं हे डिजिटलचं, तुम्हाला काय प्रश्न असेल तर थोडं तुम्ही विचारू शकता याच्या संदर्भात काय असतील तर. आता प्रेरणादायी म्हटलं ना, ती महिला कोणत्याही क्षणाला काहीही करू शकते. म्हणजे ती जर म्हटलं की वयाच्या 8व्या वर्षी पण स्वतःला सिद्ध करू शकते, वयाच्या 100व्या वर्षी सुद्धा स्वतःला सिद्ध करू शकते, एवढी सहनशक्ती स्त्रीमध्ये दिली. म्हणजे पुरुषांना देवाने जर पुरुषाला ताकद दिली असेल तर स्त्रियांना काय दिलेली आहे, सहनशक्ती. म्हणजे आपले अस्तित्व आहे, महिला दिन आहे. म्हणजे शिव सर म्हटले की महिला दिन आहे, तुम्हीच बसा, तुम्हीच करा. अरे महिला दिन म्हणजे फक्त महिलांसाठी नाही, महिलांच्या सबलीकरणासाठी तुम्ही पण घेतलेला पुढाकार आहे. म्हणजे एका नाण्याच्या 2 बाजू, तो आपण त्यांना कट करू शकत नाही, ठीक आहे. आतापर्यंत आहेत आपल्याला कोणीतरी आपल्या वडिलांनी, आपल्या भावांनी, आपल्या नवऱ्यांनी ही साथ, परवानगी नाही, साथ दिली. परवानगी घेणं म्हणजे पुढं ब्रेक करणं, भीक मागणं की नाही मला एवढं करू. त्यांनी साथ दिली, त्यामुळे आपण आता इथं आहोत. आणि आता हे समजायला नाही म्हणून आणखीन आपल्याला साथ दिली, आणि त्या साथीलाच आपण काय करायचंय, खरं उतरायचं आहे. आता इथे एक मला गोष्ट आठवली की मगाशी तुम्हाला
तुम्हीच बोलले की वयाच्या 100व्या वर्षी सुद्धा ती स्त्री काय करू शकते, स्वतःला सिद्ध करू शकते. एक कहाणी आहे, तुम्हाला जर माहित असेल, लता भगवान पुरे नावाची स्त्री वयाच्या 65व्या वर्षी मॅरेथॉन जिंकली. बघा तिची स्टोरी तुम्हाला जर माहित असेल, तुम्ही नेटवर सर्च केलं तर कळेल. बारामतीची आहे ती, लोणी भटकरची. मुलांची लग्न झाली, नवरा बायको मजुरीचं काम करणारे, काय मजुरीचं काम करून पोट भरत होतं. कळालं नवऱ्याला वॉलचा प्रॉब्लेम आहे, हार्टमध्ये वॉल टाकायचा आहे. 2014-15ची ही गोष्ट. मग ती नवऱ्याला घेऊन इकडे तिकडे फिरत होती की ह्याचा इलाज काय करायचा. इकडून तिकडून उसने पासने पैसे घेऊन ती लता भगवानपुरे ती नवऱ्याला घेऊन फिरत होती. बारामतीत गेली. बारामतीत डॉक्टर चांगले आहेत, तुम्ही जाऊन भेटा. सरकारी दवाखान्यात गेली, डॉक्टर म्हणले आणखी मोठ्या डॉक्टरांकडे जावं लागेल, त्याच्यासाठी 8,000 रुपये जवळपास तुम्हाला खर्च होईल. तेवढेही त्या स्त्रीकडे पैसे नव्हते. एवढ्यात बसली की आता नवऱ्याला मी वाचवणार कसं. तिने बघितलं शेजारी पेपरमध्ये काय आहे की मॅरेथॉन, बारामती मॅरेथॉन होणार आहे आणि त्या मॅरेथॉनचं बक्षीस आहे 15,000 रुपये. ती स्त्री उठली, वयाच्या 65व्या वर्षी, नऊवारी साडी नेसली, कासोटा घातलेली ती स्त्री, पायात चप्पल नाही, मोल मजुरी करून रोज रानात शेतात काम करणारी, गुरढोरत चालणारी ती स्त्री तिथं जाते. मला नाव नोंदवायचे सांगते. तिला पहिला नाही यायचं, 5 किलोमीटर काय रनिंग केलं, पहिला नंबर आला तर तुम्हाला 15,000चं बक्षीस फक्त तिला दिसत होतं. तिला पहिला नंबर मिळवायचा आहे हे पण नाही, फक्त तिला काही दिसत होती बक्षिसाची वाढ किंवा तो चातक पक्षाप्रमाणे फक्त तिला बक्षीस पाहिजे होतं. म्हणून ती पळण्यासाठी उभी राहिली, पायात चप्पल नाही. तिच्यासोबत उभं राहिलेले जवळपास, इव्हन तो माझा भाऊ पण तिथंच, की कॉलेजची मुलं पण तिथे, की एवढं 5 किलोमीटर कोण पळणार 15,000साठी, मी नाही. ती स्त्री तिथं उभं राहिली आणि पळायला सुरुवात केली. बाजूला नायकीचे शूज घातलेले, रिबॉकचे शूज घातलेली मुलं तिथं उभा, आणि ही 65 वर्षाची तकीबांड स्त्री तिथं रनिंग मध्ये येऊन पहिला नंबर मिळवते. आणि पुढे 3 वर्ष 3 मॅरेथॉन बारामतीची ती मारते. आणि पुढे जाऊन लता भगवानपुरे, ही जी लता भगवानपुरे, तिच्यावरती चित्रपट निघतो तिच्याच नावाने. आणि 2020चा आंतरराष्ट्रीय फिल्मफेअर पुरस्कार तिच्या मुलीला मिळतो. म्हणजे हे स्ट्रगल आहे स्त्रीचं खूप. बघा, कोणाच्या जीवनाचा शिल्पकार किंवा कोणाचा आयडियल हे कोण नसतं, त्याची परिस्थिती ही त्या ह्याला माणसाला काय बनवत असते, स्ट्रॉंग बनवत असते. कारण जर तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळाल्या, की एखादा आहे माझ्याकडे सगळं आहे, रोजचे मला पैसे मिळतात, रोजचं मला हे मिळते, खायला खायला सगळं व्यवस्थित मिळते, त्याला परिस्थितीची जाण असणार आहे का, नाही असणार. त्याला कोणाची जाण असणार, हा मी तिथे मला वेगळं काही करायची गरज नाही. ज्यांना काही मिळत नाही ना तो तिथपर्यंत जातो. आज एक ऑस्ट्रेलियाची क्रिकेटपटू आहे जी पुण्यामध्ये अनाथ आश्रमामध्ये मुलगी नको म्हणून सोडलेली होती. तिला ऑर्फेंज रूम मधून एक अमेरिकन कुटुंब घेऊन गेलं, ऑस्ट्रेलियात सिडनीमध्ये स्थित झालं. पुढे जाऊन ती क्रिकेटर बनती आणि टॉपची क्रिकेट प्लेअर म्हणून ऑस्ट्रेलियाच्या टीम मध्ये जात असते. ती तिची परिस्थिती तिला म्हणून सांगत असते. ही सत्य परिस्थिती. त्याच्यामुळे मुलींनो, आताच्या डिजिटल युगामध्ये स्वतःला सांभाळून, स्वतःचं ध्येय काय आहे हे ओळखून आपल्याला काय बनायचंय, स्वावलंबी बनायचं. ठीक आहे. आणि मला स्वयं श्रीवास्तवांची पण कविता, एक 2 ओळी मला आठवतात त्यांच्या, कि आसान लग रहा है सफर देखने में पर दीवानगी की आखिरी हद तक गया हूँ मैं. ही कविता म्हणजे हे जर सफर महिलांसाठी जे मिळाले आहे, की हे सफर असा वाटतोय की ह्यांनी आपल्यासाठी खूप काय केलेले आहे, पण हे शेवटच्या क्षणापर्यंत, श्वासापर्यंत झगडावं लागलेलं आहे, तेव्हा कुठं आपल्याला हे यश मिळालेलं आहे. समजलं? तरी माझी वेळ घेत नाही, ऊन आलेला आहे, मुलींचे चेहरे पण खूपच काळवंडे लागलेले आहेत ना, फेसबुकला वगैरे व्हॉट्सअपला फोटो टाकायचे असतील, टाकायचेत का? नाही. तरी जास्त काही तुमचा अधिक वेळ घेत नाही, बराच वेळ बोललेले आहे. तुम्हाला जर सायबर क्राईम किंवा सायबरच्या संदर्भात काही प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारू शकता.